नंदुरबारमध्ये काणूबाई माता विसर्जनाचा जल्लोष, डीजे ढोल ताशांच्या गजरात निरोप, हजारो भाविकांची गर्दी लोटली पाताळगंगेवर। वाई वाईनी येचो व मनी कानबाई माय यासह पारंपरिक गजरात नंदुरबार शहरात काणूबाई माता विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। श्रावण मास निमित्त पहिल्या रविवारी खानदेशात काणूबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। शहरातील विविध भागात काणूबाई मातेची स्थापना रविवारी भक्तिभावाने घरोघरी करण्यात आली। रात्रभर नृत्य व मातेचे गाणे गाऊन जागरण करण्यात आले। काणूबाई मातेच्या मूर्तीचे सोमवारी सकाळी विसर्जन करण्यात आले। त्यात पाताळगंगा नदी परिसरातील गजानन महाराज मंदिर माळीवाडा तसेच कल्याणेश्वर महादेव मंदिर परिसरात विसर्जन करण्यात आले। डीजे, बँड, वाजंत्री आणि पारंपरिक गाण्यांच्या तालावर भाविकांनी जल्लोष केला। महिलांनी फुगडीचा आनंद घेतला तर युवक युवतींनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत मातेला भावपूर्ण निरोप दिला। महिला, पुरुष आणि युवक युवतींची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली। गजानन महाराज मंदिर परिसरात 200हून अधिक, माळीवाडा येथे 50 पेक्षा अधिक आणि कल्याणेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे 50 अशा एकूण 300हून अधिक काणूबाई माता मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। विसर्जन स्थळी पालिकेने पाण्याचे बंब तसेच काही खासगी टँकरची व्यवस्था केली होती। निर्माल्य नदीत टाकू नये असे फलक लावण्यात आले असतानाही काही ठिकाणी निर्माल्य नदीपात्रात टाकल्याचे दिसून आले। दरम्यान साक्री नाका ते गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे होते। हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पालिकेने मिरवणुकीपूर्वी टँकरच्या मदतीने खड्डे बुजवले। त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले। पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। एकूणच पारंपरिक संस्कृती, भक्ती आणि उत्सवाच्या वातावरणात नंदुरबारमध्ये काणूबाई मातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला।